कारण एकीकडे आपण पाहतोय मराठा समाज हा आरक्षणासाठी आक्रमक झालेला आहे, दुसरीकडे ओबीसींनी आता ओबीसींमधनं मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी नकार दर्शवलेला आहे, विरोध दर्शवलेला आहे। आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर सरकारसमोर एक मोठा पेच निर्माण झालाय आणि या पेचातनं आता बाहेर निघण्यासाठी सरकार प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय सध्या ओबीसींचं हे आंदोलन थांबवण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ ओबीसी नेते ज्यामध्ये आहेत ते आता जालन्याकडे रवाना झालेले आहेत आणि यामध्ये ते हे उपोषण थांबवण्यासाठी मागणी करणार आहेत। काल खरं तर सरकारसोबत या सगळ्या नेत्यांची बैठक झाली, ओबीसींच्या काय मागण्या आहेत हे सरकारनं समजून घेतलेलं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांना महत्त्वाची आश्वासनं सुद्धा दिली आहेत आणि हेच आता ओबीसी आंदोलनकर्त्यांना समजावण्यासाठी हे शिष्टमंडळ आता जात आहे आणि या मंडळाकडून आता ओबीसी उपोषणकर्त्यांना समजवण्यामध्ये यश येतं का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। गेल्या 10 दिवसांपासून ओबीसीचे लक्ष्मण हाके आणि वाघमारे हे उपोषण करतायत, त्यांच्या उपोषणाचा आजचा 10वा दिवस आहे आणि आजच्या 10व्या दिवशी सरकारचं हे ओबीसींचं शिष्टमंडळ सध्या त्यांना हे उपोषण मागे घेण्यासाठी विनंती करण्यासाठी जात आहे। खरं तर आतापर्यंत अनेक नेते त्यांना भेटण्यासाठी आलेले होते, यामध्ये राजेश टोपे असतील, गिरीश महाजन असतील किंवा इतर काही नेते असतील। आताची महत्त्वाची बातमी यामध्ये समोर येते, लेखी आश्वासनाशिवाय विमानतळावर या संदर्भात चर्चा झाली आहे अशी माहिती साम टीव्हीला मिळालेली आहे। आपण पाहतोय आताची ही महत्त्वाची बातमी, लेखी आश्वासनासंदर्भात विमानतळावर चर्चा झालेली आहे आणि त्या चर्चेमध्ये नेमकं काय होतं ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। लेखी आश्वासन आता या ओबीसी नेत्यांना दिलं जातं का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। एकीकडे मराठा समाज, दुसरीकडे ओबीसी समाज, या सगळ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आता सरकार प्रयत्न करतंय आणि या सगळ्या पेचातून सरकार बाहेर निघतं का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। आपण लेखी आश्वासन घेतल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका खरं तर ओबीसींनी घेतलेली आहे आणि त्यामुळे आता सरकार या सगळ्यांना ओबीसींना लेखी आश्वासन देतं का ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। शिष्टमंडळाच्या बैठकीमध्ये या लेखी आश्वासनासंदर्भात चर्चा झाली आहे।